संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवे घाटाची अवघड चढण पार करून सासवड इथं विसावला असून आजचा दुसरा मुक्कामही सासवडमध्येच असणार आहे। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं लोणी काळभोरचा निरोप घेत यवतच्या दिशेनं प्रस्थान केलंय। तसंच संत ज्ञानेश्वर महाराजांचे कनिष्ठ बंधू संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा सुद्धा आज सासवडहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, सासवड। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही दिवे घाटाची अवघड चढण पार करून आता सासवड इथं विसावलेली आहे। दुसरा मुक्काम सुद्धा सासवडमध्येच असणार आहे। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं लोणी काळभोरचा निरोप घेत यवतच्या दिशेनं प्रस्थान केलंय। तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे कनिष्ठ बंधू असलेले संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा सुद्धा आज सासवडहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, दिवे घाटातली ही दृश्य आहेत। दिवे घाटाची चढण, अतिशय अवघड अशी ही चढण करत असतानाची पालखीची ही दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत। वारकरी मोठ्या भक्तीनं, मोठ्या भक्तिभावानं, मोठ्या आनंदानं वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। पालखी ही दिवे घाटाची अतिशय अवघड चढण करत असतानाची दृश्य। आपले प्रतिनिधी निलेश जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश आपल्याला या सगळ्या संदर्भातले सविस्तर तपशील देतील। निलेश, महाराजांच्या पालखी सोहळ्याने काल दिवे घाटाची अवघड चढण पार करून हा पालखी सोहळा संत सोपान काकांच्या सासवड या पावन नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालाय। या ठिकाणचं दृश्य मी आपल्याला दाखवू शकतो। पुण्यामध्ये 2 मुक्काम केल्यानंतर पुण्यनगरीचा निरोप घेऊन हा पालखी सोहळा सासवड या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतोय। मी सध्या सासवडच्या पालखी तळ्यावर आहे। या ठिकाणी वारकऱ्यांसोबतच सासवडकरांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। सासवडी संत सोपान काकांची पावनभूमी आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव संत सोपानकाका महाराज यांची भूमी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडला दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी असतो। पण आज संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान सुद्धा पंढरीच्या दिशेने होत आहे। म्हणून आलेले सगळे वारकरी सध्या या माऊलींच्या पादुकांसोबतच संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। 2 दिवस पालखी सोहळा सासवड मुक्कामी असतो आणि यानंतर उद्या हा सगळा पालखी सोहळा महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये सासवडमध्ये प्रचंड असं उत्साहाचं वातावरण आहे, कारण माऊली सासवडमध्ये दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूला संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा हा सुद्धा आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। साताऱ्यातील लोणंद इथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आढावा घेतला आणि त्यांनी पालखी तळाची पाहणी करून वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि वीज सुविधांचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। 15 जुलैला पालखी जिल्ह्यामध्ये दाखल होणार असून पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी निवास व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। गर्दीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 4000 सायकल स्वारांची अनोखी सायकल दिंडी दाखल झाली आहे। नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूरसह 17 जिल्ह्यातून आलेल्या सायकल स्वारांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। वारकरी परंपरेप्रमाणे सायकल दिंडीनं विठ्ठल मंदिराची आणि पंढरपूर शहराची नगर प्रदक्षिणा सुद्धा केली। गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेल्या या सायकल वारीचं आयोजन पंढरपूर सायकलर्स क्लबच्या वतीने करण्यात आलं। सायकलची प्रदक्षिणा पूर्ण झाली। आपल्या लक्षात आले की आपण बघा आहे त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येने सायकल स्पार्क पंढरपूरमध्ये सायकल गाडी घरात दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात। आपण एकंदरीत बघितलं अनेक राज्यातून, अनेक जिल्ह्यात
राज्यातून हे जवळपास 5,000 सायकल स्वार पंढरपूरमध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी आता पंढरपूरमध्ये प्रदक्षिणाही मारलेली आहे. प्रदक्षिणा मारून आता ते रेल्वे ग्राउंड मध्ये बघितलं तर आता रिंगण सोहळा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पार पडणार आहे. आपण पाहिलं तर जवळपास अनेक राज्यातून पंढरपूरमध्ये सायकल स्वार दाखल झालेले आहेत. आपण बघितलं की इथे पर्यावरणाचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत पंढरपूरमध्ये